सो हार्ट रेटचा आणि तुमच्या ओव्हरऑल एक्सरसाइजचा काय लिंक आहे आणि हार्ट रेट कसा आपण मोजू शकतो किंवा आपण काय सोपं काहीतरी ट्रिक आहे का त्याला? ट्रिक नाहीये, पण जनरल माणसाला समजण्यासाठी अतिशय सिंपल फॉर्म्युला असा आहे की 220 मायनस युअर एज दॅट इज युअर मॅक्सिमम हार्ट रेट. त्याच्या पर्सेंटेज मध्ये तुम्ही व्यायाम करत म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एरोबिक ऍक्टिव्हिटी करत असाल, चालणं, पळणं, सायकलिंग, स्विमिंग या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्ही साधारणतः 60% ऑफ युअर मॅक्सिमम हार्ट रेट पर्यंत तुम्ही व्यायाम स्टेडीली मेंटेन करता यायला पाहिजे. त्याचा तुम्हाला एरोबिक बेनिफिट जास्त मिळतो. ओके. तुम्हाला एनॅरोबिक ऍक्टिव्हिटी करायची असेल म्हणजे यंगस्टर्स बेसिकली खूप स्प्रिंटिंग करतात, पळतात किंवा हेवी लिफ्टिंग करतात, ती एनॅरोबिक ऍक्टिव्हिटी जी असते त्याच्यामध्ये हार्ट रेट वाढलेला असतो. ते साधारणतः 80 मॅक्सिमम हार्ट रेटच्या 80% पर्यंत तुम्ही व्यायाम केला तरी चालू शकतो. ओके. आता हा जो 220 मायनस एज असा आहे, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर 40 वर्षाचा माणूस आहे, त्याचं मॅक्सिमम हार्ट रेट येतं 180. तर 180च्या 60% त्यांनी एरोबिक झोन मध्ये व्यायाम करायला पाहिजे आणि तो 60% कन्सिस्टंटली मेंटेन करता यायला पाहिजे. म्हणजे त्याला एरोबिक झोन मध्ये त्याला फॅट लॉस व्हायला प्रचंड मदत होते. वेगवेगळे एन्झाईम्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात. त्याच्यामुळे हार्ट रेट एक्सरसाइज इज व्हेरी इसेन्शियल आणि इट इज बेनिफिशियल फॉर एव्हरीबडी.